नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघू शकता, आपण हा बुट्टा वर्क बघणार आहोत. खूप सुंदर अशी डिझाईन आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला ट्रेसिंग कशा पद्धतीनं करायचं ते आपण बघणार आहोत आज. तर त्याआधी जे माझे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, लाईक केलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार. खूप सपोर्ट तुम्ही मला करत आहात. माझे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करत आहात, लाईक करत आहात, त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानते. आणखी 2 लाख व्ह्यूज आपले झालेले आहेत चॅनलवरती, त्यांचेही मनापासून आभार, जे व्ह्यूवर्स आहेत त्यांचे. तर इथं ट्रेसिंगसाठी आपल्याला आधी माप काढून घ्यायचं आहे. हा बुट्टा जो आहे तुम्ही बॅकनेकवरतीही करू शकता, स्लीव्सवरतीही करू शकता. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान जे व्हिडिओ आहेत शिकणारे, जे तुम्हाला आरी वर्कचे डिटेल्समध्ये जे तुम्ही अगदी आरामात घरी बसून शिकू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, आधी आपल्याला माप घेऊन बघायचं आहे. तर साधारण बुट्टा जो आहे तो 4 ते 5 इंचाचा आपण करू शकतो. 4 ते 5 इंच जो आहे माप ते बरोबर आहे, कारण त्यामध्ये अगदी आरामात आपण वर्क जे आहे ते करू शकतो. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण पूर्ण डिटेल्स जे आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. कुठंही मी जे व्हिडिओ आहे ते स्किप करणार नाही आहे. तर इथं पेपर कॉपी ॲप घ्यायचं आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ॲप कोणतं वापरायचं आहे. तर पेपर कॉपी ॲप आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो माप घेतलेला, समजा तुम्हाला 4 इंचाचं जर करायचं असेल तर 4 इंचाचं तुम्ही करू शकता, पण 5 इंचाचा बरोबर आहे बुट्टा. तर तो तुम्ही जर बोटनेकची डिझाईन असेल तरच हा बुट्टा आपण बॅकनेकला करू शकतो. त्यामुळे बोटनेकची आपल्याला इथं डिझाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला बॅकनेकवरती बरोबर सेंटरला हा बुट्टा वापरायचा आहे. त्यामुळे इथं मी 5 इंचाचा जो माप आहे ते घेतलेला आहे, 5 इंच माप घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मी इथं हाफ जे आहे ते डिझाईन घेतलेले आहे. मिरर ट्रेसिंग आपण इथं करणार आहोत. आधी हाफ आपल्याला काढून घ्यायची आहे, त्यानंतर ती आपल्याला प्रेस करून दोन्ही बाजूला सेम डिझाईन आपण करू शकतो. तर इथं मी बटर पेपर घेतलेला आहे. तर जी प्लास्टिक बाजू असते ती आपल्याला वरती घ्यायची आहे, आणखी जी मॅट आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे. त्यामुळं जी डिझाईन आहे ती क्लिअर आपल्याला इथं दिसते. तर ट्रेसिंगचेही खूप व्हिडिओ आपले आहेत अवेलेबल, ते बघू शकता. फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही आहे, तीही तुम्ही बघू शकता. आणखी आरामात घरी बसून आरी क्लास करू शकता. तर इथं ती आपल्याला पूर्ण जी डिझाईन आहे ती ट्रेस करून घ्यायची आहे पेपरवरती. तर इथं मी आर्टिस्ट पेन्सिलचा वापर केलेला आहे. तुम्ही ही पेन्सिल घेऊ शकता, किंवा नसेल आपल्याकडे तर तुम्ही साधी जी पेन्सिल असते तेही वापरू शकता. पण आर्टिस्ट पेन्सिलने अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही इथं ट्रेस करू शकता. तर इथं डिझायनिंग कशा पद्धतीनं केलेलं आहे, कशा पद्धतीनं आपण इथं वर्क करणार आहोत, ते पूर्ण डिटेल्स आज आपण बघणार आहोत. हा एक बुट्टा जर तुम्ही बघितला तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टे अगदी आरामात करू शकता, ट्रेसिंग करू शकता, आणखी वर्कही करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखी काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर हे डिझाईन नक्की बनवा. तर इथं आपल्याला पूर्ण जे आहे ते आपल्याला डिझाईन ट्रेस करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण जी डिझाईन आहे त्याच्यावरती पूर्ण आपल्याला ही डिझाईन ट्रेस करून घ्यायची आहे. त्यानंतर मिररवर कशा पद्धतीने करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडा ट्रेसिंगसाठी मेहनत लागते, ट्रेसिंगसाठी वेळ लागतो, पण जी डिझाईन नंतर बनणार आहे ती खूप सुंदर आणि खूप छान बनते. त्यामुळं ट्रेसिंगचा जो व्हिडिओ आहे हा मी आज तुम्हाला डिटेल्समध्ये ट्रेसिंग सांगणार आहे, कारण प्रत्येक डिझाईन तुम्ही करू शकता जी ब्लाऊजवरती केली जाते. आणखी आपल्या क्लासेसमध्ये फक्त ब्लाऊज वरतीच वर्क करायचं असं नाही आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण वर्क शिकवतो. फॅब्रिक पेंटिंग विथ आरी वर्क कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता हेही आपल्या क्लासमध्ये शिकवलं जातं. त्यामुळं क्लासेससाठी आपल्याला माहिती असेल अधिक तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता, किंवा डायरेक्ट मेसेजही करू शकता. खूप डिटेल्समध्ये आणखी प्रोफेशनल क्लास जे आहेत ते आपले सुरू असतात. तर नवीन बॅच ही आपली सुरू होणार आहे लवकरच, त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता. तर इथं आधी आपल्याला जरी वर्क करून आउटलाईन करून घ्यायची आहे. पूर्ण डिझाईनला जे आहे ते आपल्याला इथं आउटलाईन करून घ्यायचे आहे. तर जरी वर्क
जर बिगिनर असतील तर त्यांनी आरी क्लासची प्लेलिस्ट जी आहे फ्रीमध्ये ती बघू शकता, आणखी शिकू शकता. त्यानंतर हे वर्क तुम्ही अगदी आरामात करू शकता. किंवा जे वर्क करत असतील किंवा ज्यांनी आरी वर्क शिकलेलं आहे, जे ऑर्डर घेणार असतील, या पद्धतीचं जर ऑर्डर आपल्याला घ्यायचं आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कारण तुम्ही हा व्हिडिओ बघून अगदी आरामात बुट्टा वर्क करू शकता. कशा पद्धतीनं यामध्ये आपण मटेरियल यूज करायचं आहे ते बघू शकता. तर जरी वर्क आपण ज्यावेळी करतो तर जरी वर्कची आउटलाईन केल्यानंतर आपण जे मटेरियल आतमध्ये भरणार आहे ते अगदी आरामात भरता येते. जर आपण सुरुवातीला मटेरियल भरलं आणि नंतर आपण आउटलाईन केली तर ते जे डिझाईन आहे ते आउटलाईनच्या बाहेर जाऊ शकतं, जर बिगिनर तुम्ही असाल तर. त्यामुळे हे आउटलाईन जर आपण केलं तर अगदी प्रोफेशनल असं आपलं हे जे डिझाईन आहे ते खूप छान पद्धतीचं होणार आहे. फिनिशिंग छान येणार आहे. आणखी कुठंही आपलं जे वर्क आहे ते बाहेर जाणार नाही. त्यामुळं आधी आपल्याला इथं जरीची आउटलाईन करून घ्यायची आहे. जरीची आउटलाईन करण्यासाठी मी जी थ्रेड वापरलेली आहे तो मॅट दोरा आहे. आणखी त्याचा नंबर जे आहे ते 301 नंबर आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. 301 नंबरचा जो थ्रेड आहे जरीचा तो मी वापरलेला आहे. आणखी निडल जी आहे ती 2 तारची निडल आहे. 2 तारच्या निडलने आपण जरी वर्क करत आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर फक्त जरीचं कामच केलेलं आहे. आणखी खूप सुंदर असं हे डिझाईन आपलं बनवून तयार आहे. तर देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग विथ आरी वर्क देवी कशी करायची, ते सगळे व्हिडिओ जे आहेत महत्त्वाचे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट जी आहे तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणखी ते बघून तुम्ही वर्क करू शकता. खूप आपले जे हे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले आहेत आणि खूप जणांनी मला कमेंटही केलेले आहेत. तर खूप छान छान कमेंट मला तुम्ही करत असता, नेहमी आभार मानत असता व्हिडिओबद्दल. तर त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे, कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता, ते तुमच्या उपयोगाला येत आहेत व्हिडिओ. त्यासाठी खूप आभार मानते मी तुमचे. आणखी आपल्याला काही शंका असतील किंवा कोणते व्हिडिओ बनवून हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करा. तर इथं मी जरदोजी घेतलेले आहे. लोडिंगसाठी आपण ज्यावेळी जरदोजी घेतो त्यावेळी आपल्याला ती ताणवून घ्यायची नाही आहे. ज्यावेळी आपण स्टिच करतो, आपल्याला चेन स्टिच जर करायची असेल, जरदोजीची जी चेन स्टिच आहे ती करायची असेल तर थोडी आपल्याला जी जरदोजी आहे ती ताणवून घ्यायची आहे. तर हे कशा पद्धतीनं करायचं, तर थोडी आपल्याला जरदोजी जेवढी आपण घेणार आहे जरदोजीची चेन स्टिच करण्यासाठी ती जरदोजी आपल्याला थोडीशी हलक्या हाताने ताणवून घ्यायची आहे. समजा जर 10 इंचाची जरदोजी असेल तर ती 11 इंचाची झाली पाहिजे. 1 इंच त्यात आपण वाढवू शकतो. एवढे कमी आपल्याला जे आहे ते आपल्याला इथं ताणवून घ्यायचं आहे. खूप जास्तही ताणवायचं नाही आहे. खूप जास्त जर ताणवला तर जरदोजी जी आहे ती खराब होणार. त्यामुळं आपल्याला इथं खूप नाजूक हलक्या हातानं जी जरदोजी आहे ती ताणवून घ्यायची आहे. आणखी लोडिंगसाठी जर जरदोजी वापरायची असेल तर ती आपल्याला ताणवून घ्यायची नाही आहे. जशी आहे तशी आपल्याला इथं कट करायची. आता इथं मी लोडिंगसाठी जरदोजी घेत आहे. तर लोडिंग कशा पद्धतीने करायचं, जरदोजी चेन स्टिच कशा पद्धतीने करायची, ते सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही चेक करू शकता. सगळे जे हे बेसिक स्टिचेस आहेत ते सगळे मी शिकवलेले आहेत. इथं मॅट कलरची ही जरदोजी मी इथं वापरलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी आपल्याला इथं हे लोडिंग करायचं आहे. आधी आपल्याला चेन स्टिच करायची आहे जरदोजीची, त्यानंतर आपल्याला जे आहे ते लोडिंग करायचं आहे. तर सुरुवात करूया आपण लोडिंग करण्यासाठी. तर इथं लोडिंगसाठी मी 1 तारची निडल घेतलेलं आहे. तर निडल जे आहेत ते त्यामध्ये खूप प्रकार आहेत, ते आपण क्लासेसमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये शिकवतो. त्यामुळं इथं मी थोडक्यात आपल्याला सांगते की 1 तारची निडल तुम्ही घेऊ शकता जरदोजीची चेन स्टिच करण्यासाठी. तर इथं आउटलाईनसाठी मी इथं जरदोजीची जी चेन स्टिच आहे ती आपण पॅटर्नसाठी करत आहोत, कारण त्याच्यावरती आपल्याला जरदोजी लोडिंग करायचं आहे. कारण आपल्याला डिझाईन जर उठावदार करायची असेल तर आपल्याला इथं मध्ये जे आहे ते पॅटर्न टाकायचं आहे. जर जरदोजीची चेन स्टिच कोणाला येत नसेल तर ते कॉर्डदोरी वापरू शकतात किंवा शुगर बीडची लाईन करू शकतात किंवा कट पाईपची लाईन करू शकतात. पण त्यामध्ये थोडंही गॅप येता कामा नये. जर गॅप आला तर तुमचं जे लोडिंग आहे ते खराब होणार. त्यामुळं अगदी सुपेरियर असं तुम्हाला आत पाईपिंग करावं लागणार आहे शुगर बीडचं आणखी कट पाईपचं. तर तुम्ही छान प्रकारे जे आहे ते लोडिंग करू शकता.
जरदोजीची चेन स्टिच जर येत नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. जर येत असेल तर तुम्ही या पद्धतीनं हे वर्क करू शकता. तर वरून खाली असं आपल्याला हे वर्क करत जायचं आहे. खालून वर आपल्याला कधीही वर्क करत यायचं नाही आहे, कारण जर वरती आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं तर वरती आपली डिझाईन खराब दिसू शकते. त्यामुळं वरून खाली आपल्याला हे डिझाईन करत जायचं आहे, कारण खाली जर काही ॲडजस्ट करावं लागलं वर्क तर तिथं करू शकता, आणखी ते तिथं लपवता येते. त्यामुळं वरून खाली असं आपल्या या डायरेक्शनमध्ये वर्क करत जायचं आहे. तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला इथं लोडिंग करायचं आहे. तर यात मी जरदोजीचं लोडिंगही केलेलं आहे, त्यानंतर कुंदन वापरलेलं आहे, त्यानंतर कट पाईप वापरलेले आहेत, त्यानंतर बिट्स वापरलेले आहेत. अशा पद्धतीने हे वर्क मी पूर्ण केलेलं आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे बुट्टे तुम्ही करू शकता. यानंतर आपले देवी आरी वर्क विथ फॅब्रिक पेंटिंग गणेश आपण करणार आहोत, कारण गणपती आता जवळ येत आहे. त्यासाठी मी गणपती आरी वर्क आणि फ्रेम वर्क जे आहेत ते येत राहतील. त्यामुळं नक्की व्हिडिओ बघत चला. खूप सारे युनिक वर्क, ट्रेंडिंग वर्क आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. फ्रेमवर्क करून तुम्ही अगदी आरामात 2,000 ते 2,500 कमवू शकता. मी हे कमीत कमी सांगते, जास्तीत जास्त तुम्ही 5,000पर्यंत कमवू शकता. फ्रेमवर्कचंही आता ट्रेंडिंगमध्ये आलेलं आहे, जे वॉलपीससाठी यूज करतात. तर त्यामध्ये तुम्ही देवी वर्क करून देऊ शकता किंवा वेगवेगळे जे ट्रेंडिंगचे डिझाईन्स आहेत ते वर्क करून देऊ शकता. मधुबनीमध्ये आपण आरी वर्क विथ पेंटिंग करून देऊ शकतो. तर अशा प्रकारे खूप छान छान आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. यानंतर युनिक असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणखी व्हिडिओ आवडला असेल तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण खूप जणांना ही माहिती नसते. आणखी आपण फ्रीमध्ये हे शिकवत आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हे आपल्याला हे करायचं आहे. तर तुम्हाला फायदा होत असेल तर दुसऱ्यांनाही याचा फायदा व्हावा, त्यासाठी तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करायचे आहेत. तुम्ही शेअर करत असता. मला जे मी बघत असते खूप जणांनी शेअर केलेले आहेत, लाईक केलेले आहेत, पण जेवढे जण बघता, जवळपास 80% जे माझे व्हिडिओ बघतात ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे, पण शेअर करतात. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यामुळं काय होणार आहे की जे पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघू शकता आपण ॲडजस्ट करून इथं जरदोजी इथं लावून घ्यायची आहे. आणखी साईजनुसार आपल्याला कटिंग करायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला मोठे जरदोजी वापरायची आहे त्या ठिकाणी आपल्याला मोठी जरदोजी वापरायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला छोटी, आपण बघू शकता इथं कट पाईपचं लोडिंग मी करत आहे. आपल्याला इथं छोटी साईज या ठिकाणी आपल्याला कट पाईपचं लोडिंग करून घ्यायचं आहे. आणखी इथं एंड नॉट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं गोल्डन कट पाईपची लोडिंग करून घेतलेली आहे या बाजूला. आणखी या बाजूला इथं मी पायपिंग केलेलं नाही आहे. इथं आपल्याला फ्लॅट लोडिंग करायचं आहे. तर हे आपण कॉम्बिनेशननुसार करणार आहोत. थोड्या ठिकाणी आपल्याला फ्लॅट लोडिंग करायचं आहे, थोड्या ठिकाणी आपल्याला पायपिंग टाकायचे आहे, कारण ती उठावदार डिझाईन दिसावी म्हणून. तर इथं साईज आपल्याला एक थोडे जे आहेत ते छोट्यामध्ये कट करायचे, त्यानंतर थोडे मोठ्यामध्ये कट करायचे, त्यानंतर थोडे मीडियममध्ये कट करून घ्यायचे जरदोजी. तर असं आपण ॲडजस्ट करून जसं जसं तुम्हाला प्रॅक्टिस होत जाईल तसं तुम्ही अगदी आरामात हे वर्क करू शकता. तर ॲडजस्ट करून आपल्याला इथं जेवढी जागा आहे तेवढ्या जागेमध्ये आपल्याला छोटे मोठे मीडियम साईजचे जे जरदोजी आहे ते टाकायचे आहे. आणखी इथं लोडिंग आपलं जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. तर थ्रेड जी आहे ती तर मी पॉलिस्टर थ्रेड वापरलेले आहे. तुम्ही पॉलिस्टर थ्रेडच वापरू शकता, कारण पॉलिस्टर थ्रेड जी आहे ती सहसा तुटत नाही. आणखी वर्क करतानाही अगदी फास्ट वर्क आपल्याला करता येतो, कारण तो धागा जो आहे तो अगदी सहजपणे कट होत नाही. त्यामुळे आपल्याला इथं पॉलिस्टर थ्रेड जी आहे ती घ्यायची आहे.
अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लोडिंग करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं लोडिंग इथं आपलं करून झालेलं आहे. याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूलाही लोडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं खाली जी बुट्ट्यांची डिझाईन आहे त्यामध्ये आपल्याला कटपाईपचं फक्त फिलिंग करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी फिलिंग करत आहे कटपाईपचं. इथे एंड नॉट करून त्यानंतर या बाजूनं परत मी फिलिंग करून घेणार आहे, कारण ते एकसारखं दिसावं म्हणून आपल्याला इथं थोडे जे वर्क आहे ते या बाजूनं करायचं आहे, थोडं वर्क जे आहे ते दुसऱ्या बाजूने करायचं आहे. त्यामुळे ते वर्क जे आहे ते आपलं फिलिंग एकसारखं दिसणार आहे. तर इथं आपल्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे. आणखी दुसरं जे वर्क आहे त्याची आपल्याला इथं सुरुवात करायची आहे. तर इथं कटपाईप फक्त जे आहेत ते आपल्याला उभे असे टाकून घ्यायचे. या पद्धतीनं एक छोटं आपल्याला इथं परत एक चेन टाकायचे, त्यानंतर परत आपल्याला कटपाईप टाकायचे.
पद्धतीनं जे आहे ते आपल्याला इथं कट पाईप टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्ये मी इथं स्टोन लावलेला आहे स्क्वेअरचा, तुम्ही बघू शकता. परत या ठिकाणी आपल्याला लोडिंग जे राहिलेलं आहे ते लोडिंग करून घ्यायचं आहे. त्या बाजूला आपल्याला ज्या पद्धतीने आपण केलं तसंच या बाजूला आपल्याला इथं लोडिंग करून घ्यायचं आहे सेम पद्धतीनं. तर इथं बघू शकता तुम्ही लोडिंग पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणीही आपल्याला कटपाईपचं लोडिंग करायचं आहे. जरदोजीचं जे लोडिंग आहे ते करून झालेलं आहे. तर आपल्याला इथं कटपाईपचं लोडिंग करून घ्यायचं आहे. इथं काही मी पायपिंग घातलेलं नाही आहे, कारण इथं जागा जी आहे ती छोटी आहे. जर जागा छोटी असेल तर आपल्याला इथं पायपिंग करायचं नाही आहे, कारण त्याच्यावरती लोडिंग आपल्याला करता येणार नाही, कारण आपल्याला जागा जी आहे ती कमी पडणार आहे, आपण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला जागा जर छोटी असेल तर आपल्याला पायपिंग करायचं नाही आहे. मोठ्या आकाराचं जर डिझाईन असेल तर तिथं आपल्याला पायपिंग करायची आहे. त्यामुळे आपण अगदी आरामात ते वर्क करू शकतो, आणखी दिसायला पण छान दिसतं. पण छोट्या डिझाईनमध्ये आपण पायपिंग करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला आहे तसं आपल्याला इथं वर्क करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता लोडिंग करून झालेलं आहे. खूप सुंदर असं इथं लोडिंग करून झालेलं आहे. तर इथं जरदोजीची आपल्याला लीफ करून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी आत पायपिंगसाठी जरदोजीची चेन स्टिच टाकलेली आहे आतमध्ये. आणखी वरूनची आहे ते आपल्याला इथं लोडिंग करून यायचं आहे. वरून खाली आपल्याला यायचं आहे. जसं मी मगाशी दाखवलं आपल्याला वरून खाली डिझाईन करायचं आहे, त्याच पद्धतीने इथं आपल्याला वरून खाली असं लीफ करत यायचे. सगळे जे लीफ आहेत आपल्याला याच पद्धतीनं करायचे आहेत. खूप सुंदर असं लीफ जे आहे ते आपल्या इथं बनून तयार झालेलं आहे. लीफ कशा पद्धतीनं करायचं त्याचेही व्हिडिओ अवेलेबल आहेत, तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता वेगळ्या पद्धतीनं, कारण वेगवेगळ्या प्रकारचे लीफ आपण दाखवलेले आहेत कशा पद्धतीनं करायचे. सिल्क थ्रेडचे लीफ त्याचेही व्हिडिओ आहेत, तेही बघू शकता. सिल्क थ्रेडचा मास्टर कोर्स जो आहे तोही फ्री आहे. तर सिल्क थ्रेडमध्ये वर्क कशा पद्धतीने करायचं त्याचाही व्हिडिओ आहे, त्याचीही प्लेलिस्ट आहे, तेही तुम्ही बघू शकता. तर इथं आधी चेन स्टिच करून घ्यायची आपल्याला लीफसाठी, आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते वरती लोडिंग करायचं आहे. तर इथं मी मध्ये बिट्स घातलेले आहेत, गोल आकाराचे कुंदन टाईप जे बिट्स असतात त्याला होल असतात, ते बिट्स इथं मध्ये लावलेले आहेत. त्यानंतर बाजूला त्याच्या मी कटपाईप टाकलेले आहेत. इथं वरच्या बाजूला मी लोडिंग करणार आहे कटपाईपचं. इथं ही जागा छोटी आहे त्यामुळे इथंही मी पायपिंग केलेलं नाही आहे, फक्त आणि फक्त फिलिंग केलेलं आहे लोडिंगचं. तर सिल्वर आणि गोल्डन कॉम्बिनेशनचं हे वर्क मी केलेलं आहे. पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे. आणखी कमेंट करायला विसरू नका की वर्क कशा पद्धतीने केलेलं आहे, किंवा तुम्हाला आवडलं नाही आवडलं मला नक्की कमेंट करा. तर हे वर्क करताना किंवा वर्क करत असताना व्हिडिओ बनवायचा, त्यानंतर रेकॉर्डिंग करायचं, खूप वेळेला वेळ लागतो, खूप कष्ट लागतं. त्यामुळं प्लीज व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी हे व्हिडिओ मी बनवत असते, कारण तुम्हाला फायदा व्हावा म्हणून. कुठलंही चार्जेस यासाठी घेतलं जात नाही, फ्रीमध्ये वर्क मी शिकवत असते. तर प्लीज व्हिडिओ शेअर करत चला. इथं छोटं मी जे बिट्स आहे ते घालणार आहे, आणि वरती जी पानं आहेत ती पानं मी कट पाईपनं करणार आहे. खूप सुंदर अशी पानं इथं बनवून तयार होतात. त्यानंतर मध्ये मी सिल्वर कलरचं कटपाईप टाकणार आहे तसं आपल्याला फील करायचं आहे डिझाईन भोवती कटपाईपची डिझाईन, आणि मध्ये जे आहे ते आपल्याला सिल्वर कलरचं कटपाईप मी इथं यूज केलेला आहे. तुम्ही कोणतंही यामध्ये मटेरियल एक्सचेंज करू शकता, असं नाही की मी या पद्धतीनं बनवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही मटेरियल यामध्ये एक्सचेंज करू शकता, किंवा याच्यापेक्षाही सुंदर डिझाईन तुम्ही बनवू शकता. प्रत्येकाची जी कला आहे ती वेगवेगळी असते, प्रत्येकामध्ये जे टॅलेंट असतं ते वेगवेगळं असतं.
असं नाही की मी या पद्धतीनं बनवले तर तुम्हीही त्या पद्धतीनंच बनवायला पाहिजे. तर स्वतःचं डिझाईनही तुम्ही क्रिएट करू शकता. स्वतःची जी आयडिया आहे ते वापरून तुम्ही यामध्ये मटेरियल जे आहे ते एक्सचेंज करू शकता. तर या पद्धतीनं जी पानं आहे ती पानं आपल्याला यामध्ये करून घ्यायची आहेत. तर बघू शकता खूप छान असे आपले डिझाईन इथं बनवून तयार आहे. अशा प्रकारे बुट्टा वर्क तुम्ही करू शकता. त्यामध्ये जे डिझाईन्स आहेत त्यामध्ये मी असे हे जे मर्कन स्टोन येतात हे मर्कन स्टोन आणखी हे रिंग्स इथं लावून घेणार आहे मधल्या बाजूला आणि त्याच्या खाली जी जागा आहे तिथं. तर हे आपल्याला चला आपण करून घेऊया. तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला इथं रिंग्स लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये ग्लू जे आहे ते आपल्याला लावायचे आणि त्यानंतर जे मर्कन स्टोन आहेत ते वरती ठेवायचे, चिटकवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा बुट्टा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. असेच वर्क मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. आणखी वेगवेगळे युनिक असे फ्रेम वर्क आणखी बुट्टा वर्क मी घेऊन येणार आहे. तर खूप छान आणि सुंदर असं डिझाईन इथं बनवून तयार झालेलं आहे. जे चेक्स आहेत त्याच्या खाली मी जे जरदोजी आहेत ते जरदोजी पान शेपमध्ये टाकलेले आहेत. फक्त तिथं आउटलाईन केलेली नाही आहे, कारण दुसरं जर मी तिथं वापरलं असतं मटेरियल तर ते थोडं ऑड दिसलं असतं, म्हणून मी त्या ठिकाणी जे आहेत ते जरदोजी टाकलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही वर्क केल्यानंतर मला शेअर करा. कशा पद्धतीनं जे तुम्ही वर्क करत आहात ते मला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर या पद्धतीनं जे आहेत ते आपल्याला हे स्टोन लावून घ्यायचे आहेत. तुम्ही कुठंही या पद्धतीचे स्टोन जे आहेत रिंग आणि स्टोन वापरू शकता, बॉर्डरमध्येही यूज करू शकता. तर खूप सुंदर असं जे आहे बुट्टा वर्क आपलं इथं बनवून तयार झालेलं आहे. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशा पद्धतीने हे वर्क केलेलं आहे, झालेलं आहे. जिथं आपली ट्रेसिंगचं जे आपल्याला इथं डाग दिसत आहेत ते आपण नंतर पुसून घेऊ शकतो, ते नंतर कमी होतात. जर आपल्याला ऑड वाटत असेल तर ते तुम्ही पुसून घेऊ शकता. तर हे 5 इंचाचं जे आपलं बुट्टा वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन.